ऐका दत्तात्रयाख्यान पार्वतीस सांगे त्रिलोचन. एकदा कैलास पर्वताच्या ठिकाणी भगवती पार्वती देवीनं भगवान शिव शंभूला विचारलं की म्हणले, अहो खरं सांगा, या विश्वामध्ये आमच्यासारखी शक्तिमान स्वरूप संपन्न कोण आहे का? आम्ही तुमच्या देवता आहोत, देवपत्नी असल्यामुळं आमची सगळीकडे शक्ती सामर्थ्य आहे. भगवान शिवजी थोडे मनात संकोचले. भगवान शंकर म्हणले, पार्वती तुला मी म्हटलेलं खरं वाटणार नाही, पण खरं सांगू का? आता पार्वतीला असं वाटलं की नक्कीच माझं नाव घेतील. तुझ्यासारखी सुंदर जगात कोणीच नाही, तुझ्यासारखी कीर्तिमान जगात कोणी नाही असं मला म्हणतील, अशी आशा पार्वती देवीला वाटली. पण भगवान शंकराने सांगितलं, तुझं सोडून दे म्हणे. मृत्यू लोकामध्ये अनसूया नावाची महान पतिव्रता आहे. काय तिचं तेज, काय सामर्थ्य, काय शक्ती. मोठमोठे व्रत करून तिनं आपल्या व्रताचं सामर्थ्य प्राप्त करून घेतलं. तुम्ही कोणतंही व्रत करा, ते बिनचूक बरं का, निष्पाप जर ते साधन केलं तर 12 वर्षानं त्या साधनाची पावर तुमच्या अंगात येते. नुसतं काही न म्हणता जर नुसतं रामकृष्ण टाळ जरी वाजवला असला तर आपल्या टाळामध्ये आपण केलेल्या उपासनेची शक्ती जमा होते. काही जुने माणसं एखाद्या बाळाला समजा दृष्ट लागली किंवा बाळाला काही ताप आला तर त्या बाळाला वासुदेवाचा जो टाळ आहे ना, त्या वासुदेवाच्या टाळात पाणी ओतायचं आणि ते पाणी पाजायचं, तर त्या बाळाचा ताप बरा व्हायचा. काय त्या टाळामध्ये वासुदेवाच्या, त्यानं जे चिंतन केले त्या चिंतनाची शक्ती त्याच्यामध्ये असते. पखवाजामध्ये पखवाज वाजवणाऱ्याची भक्ती आणि शक्ती एकवटलेली असते, लक्षात ठेवा. एक मृदंग वादक होता जातिवंत. त्यानं महाराज तिटकट थकता तिटकट कधी धा, तिटकट थकता तिटकट कधी धा, तिटकट कधी धा, तिटकट कधी धा असं आनंदाने वाजत होता. त्यानं आनंदाने भरत पप्पाचा जोर फेकून दिला. तिटकट कचकट तिटकट कचकट जगदिना धा, तिटकट कचकट जगदिना धा असं म्हटलं आणि तो वर फेकून दिला. बरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो पप्पा वरच धा म्हटला, वरच सम गाठले त्यांना. कोणी वाजवला? तो त्याच्या वाजवणाऱ्याची शक्ती एकवट झाली होती ना, ती तिथं जाऊन वाजते. तुम्ही कोणतंही व्रत वैकल्य करा, कोणतीही उपासना करा, ती 12 वर्षपर्यंत केली की त्या 12 वर्षामध्ये शक्ती, वाणीमध्ये शक्ती, प्रगल्भता तयार होते, डोळ्यात शक्ती तयार होते. महाराज अनसूया हिचं नाव आहे असूया. असूया म्हणजे मत्सर, कोणाचाही मत्सर न करते आणि आपल्या पतीला परमेश्वर मानते. तिचं नाव अनसूया. ते अनुसया आपण त्याचं आम्हाला सवयच आहे असं काहीतरी वळवून नाव घ्यायचं. गोविंद नाव असले गोंदा म्हणायचं, बाळकृष्णातली बाळ्या म्हणायचं, हे आम्हाला सवय लागली आहे. पण ते अनसूया नाव आहे. असूया परमार्थ करत असताना आपल्या मनातून कोणाचाही मत्सर होता कामा नये. साधकाने फार जपलं पाहिजे महाराज. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभेवीन जीवा दुःख देतो. एखाद्याचा मत्सर जर केला तर आपल्याला काही फायदा आहे का? काही नाही. उलट आपल्याला दुःख होतं पुन्हा. म्हणून मत्सर करायचा नाही. किंबहुना श्रीमद भागवतकार सांगतात की बाबानो, तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर एक पथ्य पाळा. कोणाही जीवाचा न घडवा मत्सर, कोणाही जीवाचा न घडवा
मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही काही करा, भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबारांची गाथा वाचा, नामजप करा, काही साधना करा, पण कोणाचा मत्सर. काही लोक एकादशी करतात, एकादशी चांगली गोष्ट आहे, निर्जला करतात बरं का, पाणी न पितात. पण अशी निर्जला एकादशी केली की दुसऱ्याला विचारतात, केली का एकादशी निर्जला? तो म्हणतो नाही, मला सहन होत नाही, मला डायबिटीसचा त्रास आहे. आणि म्हणजे का त्याचा अवमान करण्याकरता तू व्रत केलास का? ते हॅट तुझ्या म्हटलं की तुझ्या केलेल्या निर्जला एकादशीचं व्रताचं सामर्थ्य निघून जातं ना. म्हणून आपण उपासना करत असताना, व्रत करत असताना कोणत्याही प्रकारचा कोणाचा मत्सर न करता केला पाहिजे, लक्षात ठेवा. तेव्हा अशी अनसूया आणि तिचे पती आहेत आत्रेय. आत्रेय म्हणजे आत्रेय, आ म्हणजे नाही, त्रेय म्हणजे 3 गुण. 3 गुणाच्या पलीकडे ज्यांची अवस्था जाते त्यांना आत्रेय म्हणतात. 3 गुण जे आहेत ना, रज तम आणि सत्व. रज असूच नये बरं का, तम असू नये, सत्व असावं, पण रजगुण गुणात्मक सत्व असू नये आणि तमोगुणात्मक सत्व असू नये. तमोगुणात्मक सत्व असलं काय होतं, कीर्तनही करतो आणि पुन्हा भांडायलाच मागं पुढे पाहत नाही. याचं कारण काय, तमोगुणात्मक सत्व आहे त्याच्याजवळ. असं नाही कामाचं. शुद्ध सत्वगुण हा भगवंताचा पक्का 3 गुणाच्या पलीकडे बरं का त्याला होतं. म्हणून त्रिगुणरहितम असं सद्गुरूंचं आपण चिंतन करत असतो. तर अशा प्रकारे आत्रेय ऋषी आहेत आणि आत्रेय ऋषी आपल्या ध्यानामध्ये, उपासनेमध्ये, तपश्चर्येमध्ये आपला संपूर्ण काळ घालवतात. अनसूया माता सामर्थ्य फार मोठं आहे महाराज. अनसूया माता त्या व्रताचं सामर्थ्य असं आहे, आपल्या पुराण कालामध्ये एका बरं का महान पतिव्रतेनं आपल्या डोळ्यात अशी शक्ती सामावली होती महाराज. आपल्या नवऱ्याला काही दिसत नाही, त्याला चर्मचक्षू नाहीत, त्याला डोळ्यानं काही पाहता नाही, तर ते अंध आहेत. तर आपण जगतामध्ये कोणाला बघायचं आहे नवऱ्याशिवाय? म्हणून तिनं आपल्या डोळ्यात पट्टी बांधली होती. तिचं नाव काय? गांधारी. या गांधारीनं आपल्या डोळ्यात पट्टी बांधल्यामुळं त्या डोळ्यात सगळी शक्ती सामावलेली होती. म्हणून दुर्योधनाला तिनं पाहिल्याबरोबर फक्त वीक पॉइंट भगवंताने सांगितला होता, तेवढा लंगोटी पुरता वीक पॉइंट राहिला आणि बाकी सगळा वज्रदेही बनला. डोळ्यात शक्ती, लक्षात ठेवा. वैकुंठवासी श्री गुरु धोंडोपंत दादासाहेब नेहमी आपण सांगतो की पंक्तीला तूप कमी पडलं, आता कुठून आणायचं? त्यावेळेला पैसा, दुकान हे असली भानगडी नव्हते. दादा म्हणले, अरे चंद्रभागा जवळ आहे, जा माझ्या बहिणीला सांगा आणा तूप. घागऱ्या भरून आणल्या महाराज, दादांच्या समोर ठेवल्या. दादानी आपली पवित्र दृष्टी त्यात घातल्याबरोबर चंद्रभागेच्या तीर्थाचं प्युअर शुद्ध तूप झालं गावरानी. आमच्या समोर घागरा आणून ठेवली दुधाची, नासल्याशिवाय राहणार नाही महाराज. आमच्या दृष्टीचं तसं ते दादांचं पावित्र्य आहे, लक्षात ठेवा. आणि जेवढं पंक्तीला तूप होतं तेवढं सगळं तूप भरपूर वापरलं. शिल्लक राहिलं तर ते घरी नाही नेलं. माणसं शिल्लक राहिलं की घरी घेऊन जाऊ का विचारतात, घरी नेलं नाही. दादा म्हणले, ज्या आईकडून बहिणीकडून आणलं होतं ना त्यांना परत करा. ते पुन्हा महाराज चंद्रभागेत समर्पित केलं. दृष्टीत सामर्थ्य, हातामध्ये सामर्थ्य महाराज, लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये शक्ती प्राप्त होते आपण व्रत उपासना केल्यामुळे. असं सामर्थ्य या अनसूये मातेचं निर्माण झालेलं होतं. म्हणून महाराज हिची कीर्ती सगळी चराचरात कीर्ती व्हायली अनसूयाची. आणि ही कीर्ती अशी फैलावली, त्यामध्ये आमच्या श्री नारदांचं आगमन कैलासामध्ये झालं. नारायण 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 म्हटल्याबरोबर भगवान शिवजीने नारदांना आसन दिलं बसायला. आणि मग पार्वती माता आहे,
पार्वती माता म्हणते, नारदजी आमचे हे असं म्हणतात की आमच्यापेक्षा तेज, शक्तिमान, सामर्थ्य पृथ्वी तलावर अनुसयाचं, हे खरं आहे का? नारायण नारायण. नारदाच्या नारायण मध्ये सगळं उत्तर आहे बरं का. नारद म्हणाले, मी काही चुकीचं सांगत नाही, हे अगदी ओबे वास्तव तसंच आहे म्हणे. फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे आम्ही देवता असून, ऐका, पार्वती माता आहे, आईला सुद्धा बोध देणारी आणि आईला जागृत करणारी नारदांची कथा आहे. आई साहेब, खरोखरच हो, अनसया माता पतिव्रता आहे. आता मात्र थोडा राग पण मनात आला, चीड निर्माण झाली. आणि मग तिथून नारद आले, भगवान महाविष्णूकडे आले क्षीरसागरात. लक्ष्मी देवी विराजमान होत्या. नारायण नारायण. लक्ष्मी देवीनं आसन दिलं. बोला नारद, कसं काय याने केलं? नारदाचे आई साहेब एक मोठं काम घेऊन आले. म्हणजे काय? पृथ्वी तलावर एक अनसूया माता म्हणून फार प्रसिद्ध पतिव्रता आहे. तिच्या तेजाचं संपूर्ण म्हणजे शौर्य आणि उजेड प्रकाशमान झालेला आहे. महाराज, या अनसूयेचं तुम्हाला तेच सांगतो. हे अत्रेय ऋषी आणि अनसूया हे दोघं, त्यांच्याजवळ काही विद्यार्थी वेद पारायणाकरता असायचे, वेद शिकण्याकरता. तर हे काय करायचे, सकाळी 7 वाजता साळी पेरायचे. ऐकून ठेवा, सकाळी 7 वाजता साळी पेरायचे आणि दुपारी सकाळी 10 वाजेपर्यंत ते उगवून यायचे. महाराज, ते उगवून आल्यानंतर त्या सगळ्या साळी काढायच्या, त्याचं कांडण करायचं. ते 12 वाजेपर्यंत त्याचा कार्यक्रम, त्याचे तांदूळ बनवायचे आणि शुद्ध तांदळाचा भात आपल्या विद्यार्थ्यांना खायला द्यायचा. याला म्हणतात सामर्थ्य. इतकं सामर्थ्य आहे सगळ्यांचं. तेव्हा लक्ष्मी देवीला सांगितलं की म्हणजे फार सामर्थ्य आहे. लक्ष्मी देवीने पाय चापटायला सुरुवात केली आणि भगवानकडे गेले. म्हणजे भगवान काय म्हणतात नारद? भगवंतांनी नुसती मान हलवली, कारण जास्त बोलता येत नाही, नाजूक मामला असतो, जास्त बोलता येत नाही. रुसून गेले तर काय करावं, म्हणून मान हलवली. तसं राग आला. पुन्हा सत्य लोकांमध्ये सावित्रीकडे नारद मुनी गेले. नारायण नारायण. तिथंही गेल्यानंतर हाच प्रकार सांगितला ना. ऐकलं का? म्हणजे मृत्यू लोक आज अनसूया नावाची फार मोठी पतिव्रता आहे. दिव्य तेज तिचं फाकलेलं आहे. आता मात्र आणखीन एक तिला नारदांनी सांगितलं की जर स्नानाला बसली ना, अनसूया माता जर स्नानाला बसली तर सूर्य डोळे झाकून घ्यायची. म्हणे काय सामर्थ्य असते बघा. मग हे ऐकल्याबरोबर सावित्री माता म्हणाली, आता राग आला. म्हणजे आमच्यापेक्षा श्रेष्ठ? हो, वादच नाही. नारद निघून गेले. या तिघींनी एकमेकाला मिस कॉल द्यायला सुरुवात केली. एकमेकांच्या मोबाईलवर मेसेज यायला लागले. ऐकलं का? लक्ष्मी देवी, सावित्री माता म्हणते आत्ताच नारद येऊन गेले, त्याने काय अनसूयाचं का नाव सांगितलं, तुला काही कळलं का? म्हणजे माझ्याकडूनच तुझ्याकडे आले होते. या दोघींनी मिळून महाराज पार्वती मातेला संवेदना दिली. पार्वती माता म्हणजे माझ्याकडे ते संवेदना आली. मग आता काय करायचं? म्हणले याला आता काहीतरी खंडित केलं पाहिजे, नाही तर तिची पावर वाढायची ना. आपलं काय मग देवाच्या बायका असतो, नुसत्या देवाच्या बायका नाही. हे काहीतरी बदल झालाच पाहिजे. म्हणून या तिघींनी कस बांधली. म्हणले आपण याचं उत्तर, याचा मार्ग देवर्षी नारदांनाच विचारू. कारण संत, साधू, महात्मा, श्री गुरु हे मार्ग दाखवत असतात. मार्ग हा दाविला जिथे नाही गोवा गुंडी.
श्री गुरु प्रसन्न झाले निवारली अवती भ्रांती श्री गुरु प्रसन्न झाले निवारली अवती भ्रांती एका शरण जनार्दनी झाली संतोष होती एका जनार्दनी अंधपण फिटले निवारली पुनरावृत्ती निवारली मार्ग दाखवण्यामध्ये बरं का सद्गुरू हे सहाय्य करतात. लक्षात ठेवा, सद्गुरू काय दाखवतात? योग्य मार्ग दाखवतात, योग्य वाट दाखवतात. संसारातली माणसं वाटेला लावतात. कळलं तर बरोबर, आपली वाट लावतात संसारातली माणसं. सद्गुरू वाटेला लावतात, योग्य मार्ग दाखवतात. देवर्षी नारदांना पुन्हा या तिघींनी आमंत्रित केलं आणि सांगितले, नारदजी तुम्ही सकाळी जी घटना सांगितली, अनसया माता फार मोठी पतिव्रता आहे, फार मोठं तेज आहे, तर तिचं तेज कमी व्हावं यासाठी तुमच्याकडे काही मार्ग आहे का? नारद मुनी म्हणाले, सगळ्या मार्गाचा स्पेशलिस्ट मीच आहे. आपल्याकडे सगळे मार्ग असतात, कसं करायचं कसं करायचं हे सगळं माझ्याकडे आहे. मग म्हणे काय करावं? काही नाही म्हणले, तुम्ही आपापल्या नवऱ्याला सांगा, अनसुया मातेच्या आश्रमात जा आणि ओम भगवती भिक्षां देही अशी भिक्षा मागा आणि भिक्षा देताना एक मात्र करा जरूर म्हणून सांगा नवऱ्याला. बरं का आपल्या, कारण तुमच्या नवऱ्याला मी सांगितलेलं पटणार नाही. तुमचा नवरा तुमच्या देव लोकांचं पण असंच आहे, काय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती. तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा, तिथं जा, अनसुया मातेच्या आश्रमाजवळ जा आणि भिक्षा मागा. आणि ती भिक्षा घेत असताना आम्हाला नग्न होऊन भिक्षा दे, बस. म्हणजे मग सत्वहानी होईल. नारदाने सल्ला दिला. मग याने आपापल्या नवऱ्याला जरा गोडधोड खाऊ घालून बरं का त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून दिला. ऐकलं का? माझं एक काम आहे, सांग ना, उद्या तुम्ही भिक्षा मागायला जायचं. हा, शंभूदेव म्हणले, मी सगळ्या देवांचा देव महादेव आणि भिक्षा मागायला जायचे. हो म्हणले, त्याला इलाज नाही म्हणले. बर, शंभूदेवाला माहित होतं. नंतर महाराज ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव म्हणाले, मी जायचं? हो म्हणले. आता नाही इलाज आहे, सावित्रीचं ऐकावं लागलं महाराज. इकडे भगवती लक्ष्मी देवीनं विष्णूला सांगितलं, तुम्ही जा भिक्षा मागा आणि लग्न होऊन आम्हाला भिक्षा वाढ म्हणून सांगायची. बस, या तीनही देवाने ठरवलं महाराज. आणि तेही देव अतिथी रूपाने अनसुया मातेच्या आश्रमात आले. ओम भगवती भिक्षां देही असा आवाज दिला. आपल्या दारामध्ये जर अतिथी आला असेल, अतिथी याचा अर्थ पाहुणा नाही बरं का, नाही तर अतिथी म्हणजे लगेच तुम्ही जावया कशी, जावया अर्थ नाही त्याचा बरं का.
जावई हा कधी पण येत असतो, नाही बोललो तरी येतच असतो. न बोलवता, न तिथी विचारता, न तारीख विचारता अकस्मात जो येतो त्याला अतिथी म्हणतात. त्या अतिथीचा सन्मान केला पाहिजे. जर तुम्ही पुष्कळ पुण्य कमवले पण अतिथीचा अपमान केला तर तुमचं पुण्य त्याच्या पायात निघून जातं, पुण्यक्षय होतो आपल्या. बघा, अतिथी देवो भव हा न्याय आपला. या पद्धतीनं महाराज या ठिकाणी अनसूया मातेनं तो आवाज ऐकला. कोणीतरी अतिथी आलेले आहेत, त्या सर्वांना आसन दिलं बसायला. आणि मग महाराज दुपारची वेळ आहे, आता फुलं वाटून ठेवा, दुपारची वेळ आहे, प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, भोजन करा. हो, आम्ही भोजन करण्यासाठी आलोय, पण मात्र आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. आम्हाला पाहिजे तसं भोजन पाहिजे आणि आम्ही जसं सांगू तसं वाढलं पाहिजे. भगवान शिवजीनं अजून एक कथेमध्ये कथा सांगतो. भगवान शंकराने आपल्या जोडीतून गारगोट्या खाली टाकल्या. काय टाकल्या? गारगोट्या. सत्वहरण करायचं ना, गारगोट्या खाली टाकल्या आणि सांगितले की म्हणले, माते आम्हाला याचा भात शिजवून दे. कशाचा? गारगोट्याचा भात. महाराज अनसूया मातेने सूर्यनारायणाची आराधना केली. सूर्यनारायणाला सांगितलं की एवढं काम करा बघा. सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये गारगोट्या धरल्या, त्याचा भात तयार झाला. घ्या तिथे देवा, तुमच्या इच्छेप्रमाणे भात तयार केलाय गारगोट्याचा. सुंदर भात झाला, महाराज खमंग वास सुगंध येतोय. भगवान शिवजी म्हण, हा 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 आम्ही उष्ट खात नाही म्हणे. आता म्हणजे उष्ट, त्याला स्पर्श सुद्धा कोणी केला नाही, उष्ट कसं? त्यावेळेला भगवान शिवजी म्हणाले, हे सूर्यानं पाहिलंय ना, सूर्याच्या प्रकाशानं झालंय ना, मग त्याचा स्पर्श झालेला आहे, आम्हाला उष्ट चालत नाही. अशी एक एक सत्वहरण करण्याकरता महाराज अनेक घटना केल्या. पण शौर्य, तेज तपाचं हे कमी होत नाही महाराज, कमी होत नाही. परीक्षा पाहिली, कसोटी घेतली, भक्तांची कसोटी. बरं का, भगवान घेतात, लक्षात ठेवा. आपल्याला जर समजा परमार्थ करत असेल, करायचं असेल तर त्याची कसोटी परमात्मा करतो, हे लक्षात ठेवा. आपण पहिल्यांदा प्रतीक्षा, त्याची वाट पाहिजे. प्रतीक्षानंतर आपल्याला बऱ्याच दिवसानंतर, बरं का, प्रतीक्षा करत असताना त्याचं दर्शन होतं. प्रतीक्षा पहिल्यांदा, नंतर महाराज प्रार्थना, प्रार्थना करून प्रतीक्षा, आणि प्रतीक्षा केल्यानंतर परीक्षा. परमार्थामध्ये परीक्षा आहे, परीक्षेमध्ये महाराज पास झालं पाहिजे, पास झालं पाहिजे. या पद्धतीने महाराज कसोटी घेतली. एकमेकाला ते बघतायत, म्हणले बापरे, चाचणी परीक्षा तर 1 नंबरने पास झाली. आता पुढं काय करायचं? पुढं यांनी सांगितलं, म्हणे बघ, आम्हाला पुन्हा भात शिजवून द्यायचा, सूर्याच्या तेजामध्ये नको, मग आग्नीनं पण नको, न अग्न. कळलं तर बरं होईल तुम्हाला. न अग्न, आम्हाला अग्नी न पेटवता ते शिजवून दे. आपण नग्न म्हणतो ना, न अग्न म्हणजे अग्नी न पेटवता हे गारगुटीचे खडे शिजवून आम्हाला भात करून दे. काय डोळ्यात सामर्थ्य माझ्या अनसूया मातेच्या महाराज. सगळी शक्ती डोळ्यात एकवटली आणि नुसतं त्या गारगोट्याकडे पाहिलं तर महाराज मऊ 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 1 नंबर महाराज तांदळाचा सुंदर भात, खमंग सुगंधित भात झाला. म्हणजे दुसरी परीक्षा पण बरोबरच. कसोटी पाहतात भगवान.
आता भगवान काय म्हणतात पहा, हे आम्हाला भोजन नग्न पाहिजे, म्हणजे विवस्त्र होऊन आम्हाला वाढायचं. पतिव्रता अनुसया माता होत्या. माता म्हणाल्या काही हरकत नाही, मी आलेच. आपल्या अत्रे ऋषींच्याकडे आले आणि ते म्हणाले की आपल्या घरी अतिथी आले, 3 जण आहेत, तपो तेजपुंज राशी आहेत ते, आणि माझ्याकडे भोजन मागतात विवस्त्र होऊन. अत्रे ऋषीने ध्यान लावलं आणि त्यांच्या ध्यानात ब्रह्मा विष्णू महेश आले. ते त्रिकाल ज्ञानी आहेत हो. त्यांनी ओळखलं हे कोण आहेत ते. अरे ते तर आपले मायबाप आहेत, आपले मायबाप आहेत. आणि मायबाप आपल्या लेकरांना नागवं घेतलं तर त्यात लाच कशी नाही. जा विवस्त्र हो, त्यांना भोजन वाढ. पण हे बघ, जाता जाता एक काम कर, आपल्या कमंडलूतलं गंगाजल अनुसया मातेच्या हातात दिलं आणि हे पवित्र गंगाजल अगोदर त्यांच्या अंगावर शिंपला, आणि शिंपडल्यानंतर मी पुढं तुला काय भोजन घालायचं ते घाल. या आई साहेबांनी अनुसया मातेने सुंदर अशा प्रकारचं गंगाजल आणलेलं आहे. तिन्ही ब्रह्म विष्णू महेश बसलेले आहेत. तिघांच्या अंगावर ते गंगाजल शिंपडल्याबरोबर ते छोटे छोटे बाळ झाले महाराज, छोटे छोटे बाळ झाले. आता छोटे छोट्या बाळांच्या समोर आपल्याला लाज कशाची हो? नाही का? आता या छोट्या बाळांना काय बालुशाही, बासुंदी, जिलेबी, लाडू असं खाऊ घालता येईल का? तांदुल्या बाळाला त्याच्या तोंडात जर बासुंदी होती तर ते मरण ना. आई साहेबांना प्रेमाचा पान्हा दाटून आला. अनुसया मातेने विचार केला की या बाळांना माझ्या अंगावरच्या दुधाने तृप्त करायचं आहे. म्हणून अनुसया माता आश्रमाच्या आत त्या 3ही बाळांना घेऊन गेलेले आहेत, आणि आपण स्वतः वस्त्र नेसून आपलं स्तन भगवंताच्या 3ही देवांच्या मुखामध्ये घातला आणि प्रेमानं प्रेम पाहणा पाहता. आता बाळ खेळायला लागले महाराज, खुदू खुदू गालात हसायला लागले. ब्रह्मदेवाला विष्णू म्हणतात, काका कशी आहे मजा, आता कसं व्हायचं मोठं. एकमेकाला बोलतात, खुदू खुदू हसतात, कोण नसताना गुलू गुलू बोलतात ते घरी. असा यांचा हा कार्यक्रम चाललेला आहे. इकडं 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले महाराज, पण कैलासात भगवान शंकराचा पत्ता नाही. इकडे सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाचा पत्ता नाही. विष्णू लोकात वैकुंठात भगवान विष्णू नारायणाचा पत्ता नाही. तिघी बायका पुन्हा एकत्र आल्या. हे कुठं आहेत, हे कुठं आहेत, हे कुठं आहेत, आता हे कुठं आहेत. आता आम्हाला काय माहित नाही ना, पत्ता बिल्डिंग आणि बेपत्ता चाळ सांगता येत नाही निश्चित कुठं आहेत ते. मग आता कुठं, आता म्हणले देवर्षी नारदांनाच विचारावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पत्ता कोणी सांगणार नाही. बऱ्याचशा गावामध्ये महाराज आम्हाला गेल्यानंतर वाट कळत नाही. मग ते कोणाला तरी एकाला सांगणार आम्हाला आमच्या घरी जायचं, ह्या गल्लीनं गेलं की डावीकडे वळा, डावीकडे गेलं की पुन्हा उजवीकडे जा, पुन्हा सरळ जा, मग त्यांचंच घर आहे. आता आहे का डावीन उजवान सरळ, आम्ही तसं गेलो तरी त्यांचं घर सापडत नाही. ते काय म्हणतात माहिती का, अब इथंच होतं की तुम्ही एवढं लांब कशाला गेला, आहे का, तिथनं परत मागायला. खरा पत्ता देवर्षी नारदांना माहिती आहे. नारदांना बोलवलं आणि सांगितलं की आमचे हे कुठं आहेत. म्हणजे तुमचे ते झोका खेळत आहेत ना. अनुसया मातेनं सुंदर अशा प्रकारचा चंदनाचा पाळणा करून घेतलेला आहे, आणि तो पाळणा औदंब वृक्षाला बांधलेला आहे, आणि रोज ती प्रेमानं महाराज त्यांना अंगाई गीत गाऊन पाळणा देते, हलवते. आता ही गोष्ट कळल्यानंतर तिघी म्हणाल्या, मग आमचे जावा ना तुम्ही, तुमचं पातिव्रत्य, तुमच्या देवतेचं तेज शक्ती एकदा दाखवा की जाऊन. या तिघी पण तोऱ्यात निघाल्या. आम्ही देवाच्या बायका, असं नाही आम्ही सामान्य, आम्ही अशा गावरानी साड्या नेसत नाही, पॉलिस्टर साड्या.
आमच्या साड्या, आमचा दिमाग, आमचा काय लौकिक सौंदर्य, बाबा बाबा बाबा, अशा करत करत ठुमकत ठुमकत आल्या. आणि मग अनसुया माता होती. अनसुया मातेनं तिघींना वंदन केलं आणि घरात बोलवलं. आश्रमात गेल्या आणि मग म्हणले आमचे हे कुठं आहे. अनसुया मातेने पाळणा दाखवला, पाळण्यात आहे. मग आता पाहिलं पाळण्यामध्ये सारखंच कसल्याच प्रकारचा बदल नाही. दिसायला सगळे तिघही सारखंच दिसायला लागले. आता मात्र या तिघी भ्रमात पडल्या. म्हणले काय कसं काय. अनसुया मग ते अनसुया म्हणले काय आमचा आमचा नवरा माल द्या. म्हणले तुमचा नवरा तुम्हाला ओळखता येत नाही, पतिव्रता म्हणून मोठी कीर्ती मिरवता की जगामध्ये. तुमचाच नवरा तुम्हाला ओळखू येईना, कशाच्या पतिव्रता तुम्ही. आता आली मोठी पंचायत. आईसाहेबांनी अनसुया साहेबांनी असं म्हटलं महाराज. आणि मग यांनी सांगितलं नाही नाही, आपण जर समजा चुकीचा मॉडेल उचलला तर फजिती व्हायची. या तिघीने अनसुया मातेला हात जोडल्यानं सांगितलं की आमचा नवरा आम्हाला उचलून तू दे तुझ्या हाताने. अनसुया मातेनं एक बाळाला ब्रह्मदेवाला उचललं, सावित्रीच्या हातात दिलं. भगवान नारायण उचललं, लक्ष्मीच्या हातात दिलं. आणि का भगवान शंकराला उचललं, पार्वतीच्या हातात दिलं. घ्या तुमचा नवरा. हा आणि हे काय आता ह्यांना मोठं करून द्या ना पहिल्यासारखं. अनसुया माता म्हणले तुम्ही पतिव्रता, देवांच्या बायका, आमच्यापेक्षा शरीर शक्ती मोठी आहे, तुम्ही करून घ्या आपला आपला नवरा जसा पाहिजे तसा. हा आता मात्र घाबरल्या. तिघी देव म्हणल्या नाही नाही, हे आम्हाला शक्य नाही, आम्हाला शक्य नाही. कृपा करून यांना पहिल्यासारखं पूर्वरूप द्या. त्या तिघी दिगी देवता शरणागत होतात, करुणा बघतात. तेवढा अनसुया मातेने सांगितलं काही हरकत नाही म्हणून. त्यांचा आता गर्व हरण झालेला आहे. हात जोडतात म्हणजे गर्व गेलाय, अहंकार गेलाय. मग अनसुया मातेने महाराज ब्रह्मदेवाच्या, विष्णुदेवाच्या, शंकराच्या मस्तकावर हात ठेवला होते. आहे तशी पूर्वत झाले महाराज, पूर्वत झाले. आणि लगेच आपल्या बायकोच्या जवळ जाऊन उभारले महाराज. काढा फोटो, काढा फोटो. हे बघा. आणि कुठं म्हणजे आम्ही आमच्या तसं नाही जायचं. आता दृष्टी पुढे, 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 आता दृष्टी पुढे आईचा चितोरा आहे. आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसा आता दृष्टी पुढे, आता दृष्टी आता दृष्टी पुढे ऐसा तिच्या अंतःकरणाला सद्भाव ओळखला. भगवान तिही देवाने आपल्या सगळ्या सामर्थ्याची शक्ती एकवट केली आणि ती शक्ती अनसुयेच्या मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाली. कशासाठी? केवळ अत्री ऋषींचा अनसुया मातेचा उद्धार करायचा नाही, सगळे विश्वाचं कल्याण झालं पाहिजे.
धर्यावतार विश्वतारावया अत्रीची अनुसया करो अत्रीची अनुसया करो अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया करो अत्रीची अनुसया करो. हेमंत ऋतू होता, रोहिणी नक्षत्र होत आणि गुरुवार होता. आज मोठा पर्व काळ आहे, दत्तात्रय जन्माच्या दिवशी गुरुवार आले. हा पर्व काळ लक्षात ठेवा. कधी कधी माघ शुद्ध दशमीला गुरुवार येतो, त्याला दशमीचा पर्व काळ मानला जातो. तसं या दत्तात्रयांच्या अवतारा दिवशी आज गुरुवार आलाय, हा मोठा पर्व काळ लक्षात ठेवा. पर्व काळात तेव्हा मास मारुशीश, बरं का, महिना मारुशीचाच आहे. आणि त्या मारुशी महिन्यामध्ये गुरुतो बासर उत्सव काळ असं म्हणते. बासर म्हणजे गुरुतो बासर म्हणजे गुरुवार, बरं का, लक्षात ठेवा. बासर म्हणजे बृहस्पतिवार, गुरुवारला बृहस्पतिवार म्हणतात, बरं का. आता ते बृहस्पतिवार म्हणतात म्हणून लोक म्हणतात बिस्तरवार आहे आज, बिस्तरवार. हे बिस्तरवार कुठला काढलाय बाबा? तर बृहस्पतिवार म्हणजे गुरुवार, आणि आज गुरुवार आहे. त्या गुरुवारच्या शुभ दिनावर रोहिणी नक्षत्र, हेमंत ऋतू आहे. आणि गोड अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात, अशा दत्तात्रयांचा योग्य वेळेला शुभ समयाला अवतार झाला. दत्तात्रय तिन्ही देवांची शक्ती एकत्र प्रगटली, त्याचं नाव आहे दत्तात्रय. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निराकार आकार रे, निर्गुण निराकार अपार रे, निर्गुण निराकार अपार रे. जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार अपार रे, निर्गुण निराकार अपार रे. आता सर्वांनी आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि उठून उभं राहायचं नाही. आहे त्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रयांचं ध्यान करायचं आणि त्यांच्या पायावर, त्यांच्या शिरकमलावर हे पुष्प आपण समर्पित करायचे. मोठ्या प्रेमानं, गोड प्रेमानं करायचं आहे. आणि हे करताना मात्र भजन करायचं आहे. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव ज्ञानेश्वर पावले, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर पावले, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुकाराम 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 तुकाराम
प्रसादाची चाल होईल, नंतर आरती होईल. महाआरती झाल्यानंतर काही पाळणा वगैरे होईल आणि सर्व माता भगिनींना प्रसादाची सोय सगळ्यांकरता केलेली आहे. माता भगिनी मागच्या बाजूला बसतील, पुरुष मंडळी पुढे बसतील प्रसादासाठी बरं का. आणि आता प्रसाद घ्यायचा आहे, भोजन प्रसाद घ्यायचा आहे, पण संध्याकाळी मात्र पुन्हा आपलं जागराचं भगवंताला विनंती करायचं कीर्तन आहे. आज आपण आपल्या समस्या भगवंताला सांगायच्या आहेत. लक्षात ठेवा, आपण काय करतो, आता प्रसाद घेतलं की आपला हात पुसले की निघून जातो, पुन्हा मग उद्या येतो काल्याला. तसं नाही ते. आज भगवंताला आपलं जे गाऱ्हाण आहे, आपली जी प्रार्थना आहे ती आज सांगायची असते, म्हणून संध्याकाळच्या कीर्तनाला यायचं असतं. आज संध्याकाळी भगवंताची विनवणी करुणा भागायची आहे, भगवंताला आपली प्रार्थना सांगायची आहे. संध्याकाळी पुन्हा आपल्याला कीर्तन आहे आणि उद्या नेहमीप्रमाणे पालखी मिरवणूक आणि पालखी मिरवणुकीवर काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तन पुन्हा महाप्रसाद आहे. एका जनार्दनी जप, एका जनार्दनी जप, एका जनार्दनी जप, एका जनार्दनी जप, अक्षरी सोपा, मंत्र अक्षरी सोपा, मनी चिंतावात्री, मनी चिंतावात्री दत्ता, मंत्र द्वयाक्षरी सोपा, मंत्र द्वयाक्षरी सोपा, मनी चिंतावात्री दत्त, मने चिंतावात्री दत्त, अंतर्बाह्य पूर्ण भरित, अंतर्बाह्य पूर्ण भरित, हे